श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला गरोदर मातांनी 9 महिन्यांमध्ये कोणती सेवा करावी, कसं वागावं, काय करावं याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमधून पूर्ण माहिती सांगणार आहे. तर माझ्या ताई बहिणींनो, हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. ज्या गरोदर माता भगिनी आहेत, सगळ्यात पहिले आपल्या पोटामध्ये गर्भ राहणे ही सोपी गोष्ट नाही. आपली काही पूर्वपुण्य असतील त्यामुळे गर्भ राहत असतो, नाही तर काहींना गर्भ राहत नाही. पण गर्भ राहिल्यानंतर 9 महिने आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय सेवा करायला हवी, कारण की जो पहिली महिना असतो कमीत कमी 4 महिने तरी आपण कोणालाही सांगत नाही या गोष्टी. तर या काळामध्ये कोणती सेवा करायची, तर सगळ्यात पहिले गर्भ राहिल्यानंतर आपण आधी बडबड पहिली बंद केली पाहिजे. अति बडबड करायची नाही. त्यानंतर तुमचा मोबाईल, टीव्ही बघणं तर पहिले बंदच केलं पाहिजे. ह्या मोबाईलमुळे तर खूप प्रॉब्लेम होत आहेत. त्यामुळे तुम्ही 9 महिन्यामध्ये तुम्ही ज्या ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी बघता, ऐकता, त्याच गोष्टी त्या बाळामध्ये येत असतात. म्हणूनच या 9 महिन्यामध्ये कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही, कुठल्याही वाईट गोष्टी पाहायच्या नाहीत. तर या काळामध्ये महिलांनी सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. सकाळी उठल्यानंतर आपण पोटावर हात ठेवावा. पूर्ण पोटावर हात फिरवायचा. पूर्ण 9 महिने हे करायचं आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. रामरक्षा स्तोत्रामध्ये खूप ताकद असते. रामरक्षा स्तोत्र वाचल्याने तुम्हाला प्रत्येक संकटापासून तुमची मदत होते. खूप जणांचं असं होतं पहा, 6व्या महिन्यात गर्भ पडला किंवा 8व्या महिन्यात खाली करावं लागलं. याची कारण काय आहे, तर बाहेर कोणाचं परअन्न घ्यायचं नाही. 9 महिन्यामध्ये कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही. अमावस्या पौर्णिमेला स्वतःची पूर्ण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कोण वारल्यानंतर त्या ठिकाणीही जायचं नाही. ह्याचं सुद्धा कारण काय आहे, त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्ही रडणार, स्वतःला त्रास करून घेणार आणि तुम्हाला त्याचा त्रास झाल्यानंतर गर्भाला त्रास होणार. म्हणूनच 9 महिन्यामध्ये कोणाचं वारल्यानंतर तिथे जायचं नाही. या 9 महिन्यामध्ये आपल्या पोटावर हात ठेवून गोष्टी सांगायच्या, चांगली शिकवण द्यायची आणि नामस्मरण करायचं. तर नामस्मरण काय करायचं, तुम्ही ज्या देवाला मानत असाल, त्या गुरुला मानत असाल, त्याचं नामस्मरण पोटावर हात ठेवून करायचं आहे. म्हणजे आपल्या बाळाला पुढचे संस्कार चांगले प्राप्त होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 9 महिने ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. दिवसभरात कधीही तुम्ही वाचू शकता. याने काय होतं, तर मुलं हुशार होतात, त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, हे जर वाचले तर त्याने खूप चांगले संस्कार आपल्या बाळाला पोटामध्ये होत असतात. यामुळे मोठेपणी ते बाळ स्मार्ट आणि चंचल होत असतं. हे सगळं माझे स्वतःचे अनुभव आहेत. म्हणूनच ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पर्यंत पोहोचवले आहे. तर या 9 महिन्यामध्ये ताण जास्त घ्यायचा नाही, वाईट विचार जास्त करायचा नाही. तुम्ही या 9 महिन्यामध्ये जे संस्कार करणार तेच त्या गर्भावर संस्कार होत असतात. त्यामुळे विचार चांगले ठेवा, वाईट गोष्टींपासून लांब राहा. त्यानंतर काय करायचं, औदुंबरला रोज प्रदक्षिणा मारायच्या. जमलं तर रोज 11 प्रदक्षिणा किंवा 5 प्रदक्षिणा मारायच्या. रोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचला पाहिजे. स्वामीचरित्राचा एक अध्याय रोज वाचायला हवा. आणि रोज काय 9 महिने करायचे, तर एक मोरपीस घ्यायचं आणि त्याने रोज स्वतःवरून एक उतारा करायचा. सकाळी किंवा संध्याकाळ डोक्यापासून ते पोटापर्यंत 7 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ, तुम्हाला जो मंत्र जमेल त्याने 7 वेळा मोरपिसांनी पूर्ण 9 महिने डोक्यापासून ते पोटापर्यंत स्वतःची दृष्ट काढायची किंवा घरातील कोणालाही काढायला लावायची. बाहेर कोणासमोर जेवण करायचं नाही. या 9 महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे. याने आपल्या बाळावर चांगले संस्कार होणार आहेत, कारण आपले बाळ ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतं. त्यामुळे मनापासून हे सगळं करा, आपल्या बाळासाठी करा. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ.